त्यामध्ये पहिली कन्सेप्ट कोणती होती? डिस्टन्स, आणि दुसरं होतं डिस्प्लेसमेंट. त्यामध्ये आपण पाहिलं की वस्तूनं कापलेलं जे एकूण अंतर असतंय ना, पाथ लेंथ, टोटल डिस्टन्स जे त्याने ट्रान्सवर्स केलं मोशन दरम्यान, तर त्याला काय म्हणलो आपण? डिस्टन्स. पण इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन यामधल्या मिनिमम डिस्टन्सला काय म्हणलो होतो आपण? डिस्प्लेसमेंट. आणि त्यामध्ये आपण पाहिलं की दोघांचं युनिट जे आहे ते काय असतं? सेम असतं, बरोबर. तर पण एकदा थोडस रेफरन्स घेऊ आपण की एक ऑब्जेक्ट आहे, त्याची इनिशियल पोझिशन काय आहे बरं? ए. त्यानंतर त्या ऑब्जेक्टची फायनल पोझिशन काय आहे? बी. ए टू बी सपोज त्याला ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स किती आहे? 25 मीटर, बरोबर. आता या केस मध्ये काय होईल बरं? या केस मध्ये जर आपण डिस्टन्स काढलं, ते डिस्टन्स किती आहे बरं? 25 मीटर. आणि याच केस मध्ये जर मी डिस्प्लेसमेंट काढलं, काय काढलं? डिस्प्लेसमेंट. तर इनिशियल आणि फायनल पोझिशन, इनिशियल पोझिशन काय आहे? ए. फायनल पोझिशन आहे बी. यामधलं मिनिमम डिस्टन्स सुद्धा किती आहे? 25 मीटर. म्हणजे इथं काय झालं बरं? डिस्टन्स हे डिस्प्लेसमेंटच्या काय आलं? इक्वल आलं. मग डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट हे एकत्र केव्हा असतात? जर वस्तूचा प्रवास हा फक्त एका सरळ दिशेमध्ये असेल. म्हणजे जे मोशन आहे हे मोशन ओनली इन अ स्ट्रेट लाईन. लक्षात आलं? जर एका सरळ रेषेमध्येच मोशन असेल तर या केस मध्ये डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट हे एक असू शकतात, बरोबर. अदरवाइज ते एक असतील का? नाही. जसं की आता आपण सेकंड केस मध्ये जर पाहिलं, सेकंड केस मध्ये आपण पाहू की वस्तू जी आहे ही ए ठिकाणाहून निघते, त्यानंतर बी ठिकाणापर्यंत जाताना तिनं 50 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, आणि त्यानंतर ती वस्तू पुन्हा रिटर्न येते आणि सी पॉइंटला येते. बी आणि सी मधले जे डिस्टन्स आहे ते किती आहे? 25 मीटर. आता यामध्ये आपल्याला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट दोन्ही कॅल्क्युलेट करायचे. आता वस्तूचं सुरुवातीचं जे स्थान आहे, इनिशियल पोझिशन, ते कोणतं आहे? ए. ए पासून ती वस्तू कुठपर्यंत गेली? बी पर्यंत. बी पासून कुठपर्यंत आली? सी पर्यंत. म्हणजे सी ही त्या वस्तूची कोणती पोझिशन झाली? फायनल पोझिशन झाली. आता काल जे आपण कन्सेप्ट शिकलेलो आहोत डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट संदर्भात, त्यामध्ये अगोदर आपण डिस्टन्स कॅल्क्युलेट करू. आता डिस्टन्स कॅल्क्युलेट करताना पहा, अगोदर मी स्ट्रेट लाईन ने गेले डिस्टन्स कोणतं होतं? ए बी. आणि रिटर्न येताना डिस्टन्स कोणतं होतं? बी सी. सो ए बी ची व्हॅल्यू किती आहे? 50 आणि बी सी ची 25. तर अशा वेळेस ऍडिशन जर केली तर आन्सर किती आलं? 75. पण आता यामध्ये मला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? डिस्प्लेसमेंट. आता डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट करताना मी काय करणार? फक्त आणि फक्त कोणती? इनिशियल आणि फायनल पोझिशन मधलं मिनिमम डिस्टन्स, म्हणजे एका सरळ रेषेमधलं अंतर मी घेणार. मग मला सांगा या केस मध्ये इनिशियल पोझिशन ए आणि फायनल पोझिशन सी यामधलं जे डिस्प्लेसमेंट आहे ते काय आहे? AC. आता AC ची किंमत करायची असेल तर AB मधून BC काय करावं लागेल? मायनस. सो AB मायनस BC. AB ची किंमत किती आहे? 50 मीटर. BC ची 25 मीटर. सबट्रॅक्शन करा, किती येईल? 25 मीटर. म्हणजे याचा अर्थ आहे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट हे वेगवेगळं आलं. तर अशा काही केसेस आपण काल पण स्टडी केल्या आणि तुमचं लक्षात आलं असेल की डिस्टन्स ही स्केलर क्वांटिटी आहे आणि डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे, जे की डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड या दोन्हीवर डिपेंड असते, बरोबर. दिशा बदलली म्हणून त्या भौतिक राशीवर परिणाम झाला म्हणून त्याला आपण
वेक्टर क्वांटिटी म्हणलो होतो कशाला डिस्प्लेसमेंटला. आज आपल्याला जे लर्न करायचं आहे तर ते आहे तर आता आपल्याला स्पीड संदर्भात जो मुख्य फॉर्म्युला आहे आपल्याला स्पीड इज द डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम अशी स्पीडची व्याख्या आहे. तर स्पीड चा फॉर्म्युला काय आहे डिस्टन्स अपॉन टाइम. आता हा फॉर्म्युला तुम्ही अगोदर लर्न केला आहे याच्यावर आधारित दुसरी कन्सेप्ट आपली व्हेलोसिटी आपल्याला लर्न करायची आहे. पण आता आपण एक कन्सिडर करू की एक ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट ए पासून कुठपर्यंत जातो बी पर्यंत. सपोज हे डिस्टन्स आहे 60 मीटर. किती आहे 60 मीटर आणि 60 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केल्यानंतर तो ऑब्जेक्ट जो आहे पुन्हा एकदा कोणत्या पॉइंटला येतो सी पॉइंटला येतो. ठीक आहे. आता सी पॉइंटला येताना त्याने जे डिस्टन्स कव्हर केलं ते किती आहे 30 मीटर. ओके. त्यानंतर आपण असं कन्सिडर करू की त्या ऑब्जेक्टला लागलेला जो टाइम आहे सपोज ऑब्जेक्टला जाण्यासाठी लागले 40 सेकंद. किती लागले 40 सेकंद आणि रिटर्न येण्यासाठी त्याला लागले सपोज 10 सेकंद. किती लागले 10 सेकंद. ओके. आता यामध्ये आपल्याला स्पीड काढायचं आहे. स्पीड काय सांगता आपल्याला डिस्टन्स अपॉन टाइम. टोटल डिस्टन्स मला सांगा A टू B किती आहे 60 आणि B टू C किती आहे 30. सो टोटल डिस्टन्स काढताना आपण काय करणार AB प्लस BC बरोबर आहे का. आणि टोटल टाइम जो काढायचा आहे आपल्याला तर जाताना टाइम किती होता 40 येताना 10 म्हणजे 40 प्लस 10. वाटल्यास काय करू आपण एक काम करू अगोदर टोटल डिस्टन्स इथेच काढून घेऊ. ठीक आहे. सांगा आता टोटल डिस्टन्स किती आहे AB प्लस BC किती येईल सांगा 60 प्लस 30 इज इक्वल टू 90 मीटर. आणि त्यानंतर टोटल टाइम जर पाहिला आपण तर टोटल टाइम किती आहे 40 प्लस 10 इज इक्वल टू किती झाले 50 सेकंद. तर पहा आता डिस्टन्स जे ऑब्जेक्ट ट्रॅव्हल केलं होतं ते किती आलं 90 मीटर आणि त्यानंतर जो टाइम लागलेला आहे तो किती आहे 50 सेकंद. आता एक लक्षात घ्या डिस्टन्सचं SI युनिट काय आहे मीटरच आहे आणि टाइमचं SI युनिट काय आहे सेकंद. म्हणजे दिलेले जे मेजरमेंट आहे ते कशामध्ये आहे SI मध्ये आहे. मग आता सांगा 0 ला 0 कॅन्सल झाला 5 1 जा 5 4 राहिले 0 घेतलं 5 8 जा ओके 1.8 मीटर पर सेकंद. ही काय झाली त्या ऑब्जेक्टची स्पीड बरोबर. आता त्या ऑब्जेक्टचं आपल्याला काय करायचं आहे आता व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटी काय माहिती का व्हेलॉसिटी त्याची व्याख्या आहे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे डिस्प्लेसमेंटला आपल्याला कशाने भागायचं आहे टाइम न. मग व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला लिहितो मी. काय फॉर्म्युला आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. मग आता मला सांगा की आता आपल्याला अगोदर काय कॅल्क्युलेट करावं लागेल बरं डिस्प्लेसमेंट किती झालेला आहे. आता डिस्प्लेसमेंट कशात घेतो आपण इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन. इनिशियल पोझिशन आहे A फायनल पोझिशन आहे C म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे AC. AC काढायचा असेल तर AB मधून काय वजा करावं लागेल BC. मग सांगा 60 मधून आपण काय वजा करतोय 30. किती या ठिकाणी 30 मीटर. हे काय झालं डिस्प्लेसमेंट. पण टाइम किती असणार 50 सेकंद. सो सांगा आता डिस्प्लेसमेंट किती आलं 30 मीटर आणि टाइम किती लागला 50 सेकंद. सो 0 0 कॅन्सल 5 0 0 5 6 जा 30. किती निघली व्हेलॉसिटी 0.6 मीटर पर सेकंद. म्हणून लक्षात घ्या की स्पीड आणि व्हेलॉसिटी या दोन्हीची व्हॅल्यू कशी आली बरं वेगवेगळी आली. का कारण मोशन दरम्यान ऑब्जेक्टने काय बदलली होती
डायरेक्शन, दिशा बदलली होती, बरोबर आहे का? दिशा जर बदलली नसती तर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सारखंच राहिलं असतं आणि स्पीड आणि वेलोसिटी सुद्धा कशी राहिली असती? सारखी. पण ते सारखं राहिलं का? नाही, कारण ऑब्जेक्टनं मोशन दरम्यान काय चेंज केलेली आहे? डायरेक्शन. म्हणून या केस मध्ये स्पीड किती आली? 1.8 आणि वेलोसिटी 0.6. आता आपण काय करू, एक थोडं कॉम्प्लिकेटेड उदाहरण घेऊ, म्हणजे अवघड जरी गणित दिलं तुम्हाला तर ते सहज करता आलं पाहिजे. ओके, स्पीड आणि वेलोसिटी काय लर्न करायचं आहे? स्पीड आणि वेलोसिटी. आता अगोदर स्पीड काय आहे ते आपण समजून घेऊ. आता सपोज एक ट्रक आहे, या ट्रकनं अगोदर A to B गेला, तो कसा गेला? A पासून B पर्यंत गेला. B पर्यंत जाताना त्याची त्यानं जे अंतर पार केलं ते अंतर किती आहे? 10 किलोमीटर. त्यानंतर पुन्हा तो B पासून C पर्यंत गेला, पुन्हा हे अंतर किती आहे? 10 किलोमीटर. आणि पुन्हा C पासून तर तो कुठपर्यंत गेला? D पर्यंत गेला. आणि हे जे अंतर आहे हे किती किलोमीटर घेतो मी? 40 किलोमीटर. ओके, लक्षात घ्या. आता ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर पुन्हा एकदा आपण काय करू, डाटा काढून घेऊ आपण वाटल्यास. मला सांगा आता यामध्ये AB हे डिस्टन्स किती आहे? 10 किलोमीटर. BC हे डिस्टन्स किती आहे? 10 किलोमीटर. आणि त्यानंतर CD हे डिस्टन्स किती आहे? 40 किलोमीटर. करेक्ट. आता ट्रॅव्हलिंग करत असताना आपण असं कन्सिडर करू की जो ट्रक आहे तर तो ट्रक पुन्हा एकदा एक नवीन पॉइंटवर येतो, की हा जो ट्रक होता D पॉइंट वरचा तो पुन्हा काय झाला माहितीये का? रिटर्न आला. आणि रिटर्न येताना तो कोणत्या पॉइंटवर येऊन थांबला? C पॉइंटला आला. म्हणजे हे वरचं डिस्टन्स सुद्धा किती किलोमीटर झालं? 40 किलोमीटर. येते लक्षात? तर ओव्हरऑल आपल्या एक्झाम्पल मध्ये जो ट्रक आहे तो A to B, B to C, C to D आणि D पासून पुन्हा कुठपर्यंत आला? C पर्यंत आला. आता या केसेस मध्ये आपल्याला खूप काही शिकायचं आहे. आता असं कन्सिडर करू आपण की A to B त्याला लागले 10 मिनिटे. किती लागले त्याला? 10 मिनिटे असं आपण कन्सिडर करू. त्यानंतर B to C सुद्धा किती मिनिटं लागले? सॉरी, 10 च्या ऐवजी मी थोडा टाइम इन्क्रीज करतो. सपोज B to C त्या ट्रकला किती मिनिट लागले? 20 मिनिट्स. त्यानंतर C to D त्याला लागले 40 मिनिट्स. आणि रिटर्न येताना सुद्धा किती मिनिट्स लागले? 40 मिनिट्स. ओके, असं आपण एक जनरली कॅल्क्युलेशन घेऊ. आता या सर्व केसेस मध्ये आपल्याला स्पीड करायची आहे. आता स्पीडचा जो फॉर्म्युला आहे ना, स्पीडचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाइम. काय आहे? डिस्टन्स अपॉन टाइम. आता या केसेस मध्ये जर आपल्याला डिस्टन्स काढायचा असेल तर पहा A to B, B to C, C to D आणि पुन्हा काय घेतलं मी? D to C. किती किलोमीटर रिटर्न आला तो? 40 किलोमीटर रिटर्न आला. करेक्ट. आता टोटल डिस्टन्स काढायचा असेल तर चौघांची मला काय करावं लागेल? बेरीज. कारण ट्रक जो आहे हा किती टप्प्यामध्ये गेला? 4 टप्प्यामध्ये गेला. करेक्ट. मग आता मला सांगा टोटल डिस्टन्स किती किलोमीटर होईल? किती होईल? 100 किलोमीटर. बरोबर. आणि त्यानंतर आता टाइम घेऊ आपण. टाइम कॅल्क्युलेट करा. 10 आणि 20 30. 30 आणि 40 100. नाही 30 आणि 40 70. 70 आणि 40 किती झालं? 110. हे काय झालं? मिनिट्स. बरोबर.
किलोमीटर हे एसआय एकक आहे का? किलोमीटर एसआय एकक आहे का? डिस्टन्स ते एसआय एकक नाही. आणि टाइमचं एसआय युनिट सेकंद आहे. काय आहे? सेकंद. तुम्हाला माहित असेल की किलोमीटर, 1 किलोमीटर म्हणजे किती असतं? 1000 मीटर. म्हणजे किलोमीटरचं मीटर करायचं असेल तर किती गुणायचं? 1000 ने. आणि मिनिट जे आहे 1 मिनिटामध्ये किती सेकंद असतात बरं? 60 सेकंद. मग 110 मिनिटांचे सेकंद करायचे असेल त्याला किती गुणावं लागेल? 60 ना. चला तर आता आपण काय करणार? 100 ला किती मल्टिप्लाय करणार? 1000 ना. आणि त्यानंतर 110 ला किती मल्टिप्लाय करायचं आपल्याला? 60 ने मल्टिप्लाय करायचं. 0 काय? सॉरी 0 काय होतात? कॅन्सल होतात. आता 100 गुणिले 10 म्हणजे किती झालं? 1000. आणि 11 6 जा 66. बरोबर. आता हे कॅल्क्युलेशन आपण थोडस अंदाजे करू. 66 1 जा 66. खाली किती राहतात? अप्रॉक्सिमेटली. किंवा आपण एक काम करू. ठीक आहे. तर 66 1 जा किती झाले? 66. सो आता मला सांगा 100 मधून 66 गेले किती राहतील? 34. पुढे घेतला 0. बरोबर आहे का? त्यानंतर 66 5 जा. बरोबर आहे का? 66 ला आपण 5 ने मल्टिप्लाय करू. किती आले? 330. हे याच्यातून आपण मायनस करला. कितीचा भाग बसला? 5 चा. पॉइंट किती आला इथं? 10. पुन्हा 0 आलं. 100 म्हणजे 1515. ओके. आणि आलेलं उत्तर हे कशामध्ये आता? मीटर पर सेकंद. कारण किलोमीटरचं रूपांतर आपण कशामध्ये केलं होतं? मीटर मध्ये. मिनिटाचं रूपांतर कशामध्ये केलं होतं? सेकंद मध्ये. त्यामुळे या केस मध्ये जेव्हा आपण स्पीड काढली ती स्पीड किती आली? 15.15 मीटर पर सेकंद. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ही जी स्पीड आहे या स्पीडचं एसआय एकक काय आहे? मीटर पर सेकंद. इथे लक्षात. आणि तुम्हाला सांगितलं मी किलोमीटरचे मीटर करायचे असेल तर कशाने मल्टिप्लाय करायचं? 1000. मिनिटांचे सेकंद करायचे असेल तर 60 न. समजा तुम्हाला तास दिले असते 1 आवर. मग एका तासामध्ये किती सेकंद असतात बरं? 3600. असं मल्टिप्लाय करायचं. येते लक्षात? हे पण लक्षात येईल तुमच्या. आता व्हेलॉसिटी काय आहे? तर व्हेलॉसिटी इज डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. काय फॉर्म्युला आहे त्याचा? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ओके. जसं आपण स्पीडचा फॉर्म्युला काय पाहिला होता? डिस्टन्स अपॉन टाइम. ठीक आहे. जे की आपण नवोदयला सुद्धा होता 5वी असताना. आणि व्हेलॉसिटीचा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला काय आहे? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. कारण व्हेलॉसिटीला जेव्हा आपण डिफाइन करतो ना, द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट with respect to time is known as the velocity. किंवा time rate of change of velocity, sorry, time rate of change of displacement. याला काय म्हणायचं? velocity. व्याख्या मी तुम्हाला नंतर लिहून देतो. आता velocityचं आपण थेट सूत्र वापरायलो. काय आहे? displacement upon time. आता यामध्ये आता आपल्याला डिस्प्लेसमेंट अगोदर फाइंड करावं लागेल. मला सांगा आता या केस मध्ये जर आपल्याला डिस्प्लेसमेंट करायचं असेल तर इनिशियल पोझिशन काय आहे? ए. आणि फायनल पोझिशन काय आहे? सी. म्हणजे डिस्प्लेसमेंट काय झालं बरं यामध्ये? एसी. मग आता सांगा एसी ची व्हॅल्यू काढायची असेल तर सांगा किती आहे? 10 आणि 10 हे झालं 20 किलोमीटर डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. बरोबर आहे का? आणि टाइम तर तुम्हाला माहित आहे. टाइम किती घेतला आपण सांगा? टोटल टाइम किती होता? 110 मिनिट्स होता. बरोबर. आता यामध्ये जर पाहिलं आपण तर डिस्प्लेसमेंट किती सांगा आता? 20 किलोमीटर. टाइम किती आहे? 110 मिनिट्स.
किलोमीटरचे मीटर करताना किती करणार आपण 1000 ना मल्टिप्लाय करणार किलोमीटरचे मीटर करताना आणि मिनिटाचे सेकंद करताना किती ना 60 ना मग आता 2 0 कॅन्सल तर किती आलं बरं हे 200 आणि 11 6 जा 66 बरोबर आहे का आता लक्षात घ्या 66 ला जर आपण अप्रॉक्सिमेटली 3 ने मल्टिप्लाय करा पहा 3 18 आणि 6 3 जा 18 आणि 9198 म्हणजे आलं का 200 च्या आसपास म्हणजे याची व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली किती येते अंदाजे 3 आता वेलोसिटी कशामध्ये मोजायची सांगा मीटर पर सेकंद येते लक्षात आता तुमच्या लक्षात असेल की जेव्हा आपण स्पीड काढली होती काय काढली होती स्पीड ती स्पीड किती आली होती बरं 15.15 एवढी काय आली होती स्पीड पण जेव्हा आता आपण वेलोसिटी काढली ती वेलोसिटी किती आली 3 मीटर पर सेकंद येते लक्षात याच्यावर काय लक्षात येतं तुम्हाला की स्पीड आणि वेलोसिटी या जरी यांचं एसआय युनिट एक एक असेल एसआय युनिट एकच आहे दोघांचं एसआय युनिट काय आहे मीटर पर सेकंद पण वेलोसिटी कशावर डिपेंड आहे डिस्टन्सवर नाही सॉरी स्पीड कशावर डिपेंड आहे डिस्टन्सवर आणि वेलोसिटी कशावर डिपेंड आहे डिस्प्लेसमेंटवर येते लक्षात